जेव्हापासून भारत जोडो यात्रा काढली, आज मणिपूर पासून तर त्यांनी काल दादर पर्यंत त्यांचा जो प्रवास होता, या प्रवासामध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या गरीब शेतकरी असो, कामगार वर्ग असो, वंचित असो, सर्वांना न्याय देण्यासाठी त्यांच्या भावना जाणून घेतल्या। व काही दिवसापूर्वीच आमचे आदरणीय जे राज्यसभेवर आज खासदार झाले आमचे आशास्थान माननीय चंद्रकांत हंडोरे साहेबांना त्यांनी ज्या आशेने स्थान दिलेलं आहे, त्यामुळे भीमशक्ती सामाजिक संघटना पुरा बहुजन वर्ग पूर्ण महाराष्ट्रात फुल सपोर्टनी राहुल गांधीच्या सन्मानमध्ये भीमशक्ती हे मैदानमध्ये उतरणार आहे। आणि आम्ही आज आलो बी आहोत। यापासून बीजेपीला आजपासून एक इशारा आहे की येणाऱ्या काळातला पंतप्रधान हे राहुल गांधी साहेबच असतील। हे आजपासून त्यांना इशारा मिळणार 100% मिळणार। कारण की त्यांनी जे तोडफोडचं राजकारण करत आलेलं आहे, त्यांना भीती आहे की त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांचे सीट येणार नाही, म्हणून याच्या मागे ईडी लाव, त्याच्या मागे सीबीआय लाव, त्यांना त्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये। पण आदरणीय राहुल गांधी साहेब हे प्रेमची भाषा बोलतात, ते एक प्रेमाने शब्द जवळ घेतात, प्रत्येक कामगारांना, प्रत्येक वंचितांना ते प्रेमाने समजून घेतात व त्यांना प्रेमानेच न्याय देईल। या देशाला पंतप्रधान म्हणून राहुल गांधी साहेबच पाहिजे, ही आमची भीमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी आहे आणि आमची इच्छा पण आहे, ती पूर्ण होणारच। तुम्ही भीमशक्तीचा उल्लेख केलेला आहे आणि तुमच्या बॅनर्सवर सुद्धा सगळ्या ठिकाणी तुम्ही भीमशक्तीचा उल्लेख करत आहात, पण वंचित बहुजन आघाडी तुमच्यासोबत येईल असं तुम्हाला वाटतं का, ज्याने तुमची ताकद आणखीन बळकट होऊ शकते? वंचित बहुजन आघाडी ही पण सोबत येणारच आहे। त्या बाबतीत म्हणजे बैठक चालूच आहे, त्या बाबतीत आम्ही नाही बोलू शकत, पण ते आल्याने तर 100% अजून राहुल गांधी साहेबांची ताकद ही मजबूत होणार आहे। परंतु हंडोरे साहेबाची बी ताकद ही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये, पुऱ्या बहुजन समाज वर्गामध्ये आहे, जे आज तुम्हाला या सभेमध्ये समजून येईल। पण बहुजन वर्ग कसा पाहतोय आंबेडकरांच्या ज्या भूमिका आहेत गेल्या काही दिवसांपासून, त्याच्याकडे बहुजन वर्ग कसा पाहतोय? बहुजन वर्ग प्रकाश आंबेडकर साहेबांकडे एक वेगळी भूमिका आहे। त्यांच्या लेवलची जी भाषा आहे ती सध्या समजून सांगण्यासारखी नाही आहे मॅडम आपल्याला, परंतु निश्चित तुम्हाला सांगतो त्यांची 100% युती झालेली आहे। आचारसंहिता लागलेली आहे, त्यांच्या मागे बी काही उद्देश आहे जे ते सांगत नाहीये, पण तुम्हाला आज एक गुड न्यूज मिळेल, वंचित पण ही महाविकास आघाडीमध्ये सामील होणार आहे। 100% ही गोष्ट खरी आहे। तुम्ही अपेक्षा करता आज प्रकाश आंबेडकर इथे येतील, त्यांना निमंत्रण तर देण्यात आलंय? आम्ही तर अपेक्षा करतो आणि सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहेत सन्माननीय राहुलजी गांधी, मल्लिकार्जुन खडगे साहेब, नाना पटोले महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, मी यांचं मनापासून अभिनंदन करतो की आज आमचे दलित हृदय सम्राट सन्माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांना राज्यसभेच्या पदावरती खासदार म्हणून नियुक्त करून बिनविरोध निवड केल्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठींचं मनापासून धन्यवाद करतो। आणि आमच्या दलित समाजाला, बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम हंडोरे साहेबांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि नेहमी ते करत असतात। 2004ला आपण पाहिलं असेल, माननीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांना चेंबूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार दिली आणि साहेब आमदार म्हणून निवडून आले आणि पहिल्याच टर्मला साहेबांना सामाजिक न्याय मंत्रीपद हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळालं सरकारमध्ये। आणि साहेबांनी आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आंबेडकर भवन, मुलांचे वसतिगृहाचं काम आणि शिष्यवृत्तीमध्ये जे वाढ केलेले आहे, काँग्रेस त्यांना बळ देते हे बरोबर आहे, पण सोबतच आणखीन एक वंचित बहुजन आघाडी आहे, त्यांचे नेते प्रकाश आंबेडकर आहेत, त्यांनाच सोबत घेण्याचे प्रयत्न पण गेल्या जवळपास 4 महिन्यांपासून महाविकास आघाडी काँग्रेस करते। 10 वेळा त्यांच्यासोबत पत्रव्यवहार केला जातोय, सीट शेअरिंग संदर्भात बोललं जातंय, तरी सुद्धा का बात बनत नाही? ते आमचं तर असं आम्ही तर आनंदच व्यक्त करू, माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब जर ह्या महाविकास आघाडीमध्ये जर सामील झाले आणि ते ह्यासाठी सामील व्हायला पाहिजे। आमची तर अशी इच्छा आहे की ज्या देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं, त्या संविधानाचं बदलण्याचं काम आज जातीवादी जी सरकार आहे, मनुवादी सरकार आहे, हे बदलण्याची भाषा करते, संविधानाचा ढाचा चेंज करण्याची भाषा करते। त्यांना धडा शिकवण्यासाठी सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी या महाविकास आघाडीमध्ये सामील झालं पाहिजे आणि ते सामील झाले तर आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू। बौद्ध समाजाचे, बहुजन समाजाचे आम्ही प्रकाश आंबेडकरांनाही आमच्या डोक्यावरती घेऊ, पण त्यांनी खऱ्या अर्थाने आज काळाची गरज आहे की एकत्र येऊन या जातीवादी मनुवादी सरकारला, ज्यांनी महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि जातीपातीचं राजकारण करून
भावाभावांना मानवतावादी जे आपले जे मानवतावादी जे सगळे लोक होते या मानवतावादीला ठेस पोचवण्याचे काम या मोदी सरकारने केलेलं आहे, मनोवादी सरकारने केलेलं आहे. अशा मनोवादी सरकारला धडा शिकवण्यासाठी माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी कुठेतरी विचार करून थोडंसं साठवलोटो करून महाविकास आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला पाहिजे. आणि त्यांचं आम्ही मनापासून भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय हंडोर साहेबांच्या वतीने मनापासून स्वागत करू. आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त या लोकसभेमध्ये जागा कशा निवडून येतील जसं आम्हाला हंडोर साहेबांनी सांगितले, तन मनापासून आपण काम करायचं आणि जेवढा जास्तीत जास्त संविधानाचं रक्षण करण्याचं काम आपल्याला करायचं आणि जास्तीत जास्त लोकसभेचे खासदार आपल्याला महाराष्ट्रातून आणि देशातून निवडून द्यायचे आहेत. प्रेक्षकांसाठी अपडेट ठेवूया. उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, आदित्य ठाकरे असतील, हे सगळे नेते सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. अभिजित सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हा माहोल जो आहे तो माहोल एकदम संगीतमय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हे पोस्टर्स आहेत, हे पूर्ण पोस्टर जे आहेत ते शिवसैनिक आहेत आणि या शिवसैनिकांनी आपली पार भाजपची पार आणि त्याच्या पलीकडे त्यांनी दुसऱ्या याच्यावरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम उद्धव साहेब असतील, राहुल गांधीजी असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवारजी गट यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील, यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम येणाऱ्या 2024ला या महाविकास आघाडीच्या सरकारमधून होणार आहे. हाच फोटो का वापरलाय ज्याच्यामध्ये आत्ताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतायत, वाकून नमस्कार करतात? हाच फोटो तुम्हाला का वापरावा असं वाटतं? ज्या मोदीचं काही वर्षांपूर्वी आमच्या सर्व हिंदू हृदय सम्राट, सर्वस्व असणाऱ्या या हिंदुस्थानाचं दैवत असणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचं अस्तित्व वाचवलं होतं, तेच मोदी आज शिवसेना असेल, शरद पवारजी साहेब असतील, यांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांचं वर्चस्व संपवण्याचं काम हे मोदीजी करत आहेत. आणि या माध्यमातून आम्ही सर्वांना मेसेज देऊ इच्छितो की येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमार्फत तुमचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. झुकणार नाही लिहिलंय, मग झुकतंय कोण असं वाटतंय तुम्हाला? जे ईडी लावून जे खोटारडेपणाचा जे तुम्ही राजकीय वापर करत आहात, या माध्यमातून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही जे केंद्रीय यंत्रणांचा वापर करून जे सर्वसामान्य लोकांना धाक दाखवण्याचा जे प्रयत्न करतात, त्या प्रयत्नांना सर्वसामान्य जनता घाबरणार नाही आणि घाबरली नाही. महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकलेला नाही आणि झुकणारही नाही, हे यामार्फत आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. युवक आहे म्हणून मला तर असं काही दिसलं नाही की त्यांनी कुठली म्हणजे रोजगार देणार होते तरुणांना, तेही भेटलेलं नाहीये. आणि बऱ्याचशा त्यांनी जे काही आश्वासनं दिलेले ते कुठलंही पूर्णपणे अजूनपर्यंत त्यांनी केलेलं तर नाहीये. म्हणून एवढ्या प्रकारात एवढ्या प्रमाणे आणि त्यांनी जे आश्वासनं दिलेली की आम्ही ती महागाई कमी करू, बऱ्याचसं जे त्यांनी दिलेलं ते पूर्ण करू शकले नाहीयेत आणि ते अपयशी ठरलेले आहेत, पण ते लोकांना दाखवत नाहीयेत. मग त्याच्या विरुद्ध आता बरेच लोक आपले हे झालेले आहेत की एक वैतागलेले आहेत. त्या वैतागून त्यांनी आता यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकत्र तर असायला हवं. तुम्ही सगळे एकत्र आहात का अजून? तुमच्यामधनं नेत्यांची गळती होते, तुमच्यावर कारवाया सुरू आहेत, प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत येणार की नाही याची अजून स्पष्टता नाहीये. आता मोदी साहेबांकडे ईडी आहे, मोदी साहेबांकडे प्रत्येक गोष्ट आहे. मग ईडीमुळेच आहे ना या गोष्टी. केंद्रातल्या ज्या महत्वपूर्ण ज्या यंत्रणा आहेत त्या त्यांच्याकडे आहेत. मग त्या यंत्रणेला घाबरून लोक पळतायत. ईडी तर संजय राऊतांवर पण लागली होती, ते जेलमध्ये जाऊन आले. अनिल देशमुखांवर लागली, ते जेलमध्ये जाऊन आले, तरी ते राहिले. मग बाकीचे तुमचे बाकीचे नेते का जात आहेत? आता जे ते निष्ठावंत आहेत तसे बाकीचे तर नाहीत ना. बाकीच्यांना आता लोक म्हणतात खोके सरकार, कोणाला खोके दिले म्हणून ते तिकडे गेले, त्यांना दिले नसतील वगैरे त्यांनी आरोप केले, म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला नसेल म्हणून ते जेलमध्ये देखील गेले. पण त्यांनी अजून पक्ष कुठे सोडलाय? ते आहेत त्याच पक्षात आहेत. मला काय वाटतं फक्त ईडी सीबीआयच्या भीतीमुळे ते तिकडे गेले? ते तर म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो. विकासासाठी आता बघा, विकासासाठी गेलेले तुम्हीच न्यूजवाले 1-2 दिवसापूर्वी सांगितलं की 12 आमदार परत येणार आहेत. मी तर न्यूजमध्येच बघितलं आणि त्याच्यातच बघितलं की 12 आमदार परत येणार आहेत. आता कशासाठी जात आहेत आणि कशासाठी नाही आणि कोणाचा दबाव आहे हे आता जनतेला देखील माहित आहे आणि सरकारला देखील माहित आहे. आता एवढी लोक एकत्र आलेत, कशासाठी आलेले आहेत की एक भाजप फक्त ईडीची आणि सीबीआयची हे करून लोकांना एक चांगल्याच म्हणजे एक
ज्या लोकांनी चांगले कामं केले, ज्या मंत्र्यांनी चांगले कामं केले, त्यांना देखील आतमध्ये टाकत आहेत. हे लोकांना दिसतंय. मग लोक आता त्याच्या विरोधात उतरतलेत की आता इथनं पुढे असं चालणार नाही आणि लोकांना आता परिवर्तन हवंय. आता ही जी जमलेली आहे, मला तर वाटतं ही परिवर्तन सभाच आहे की याच्यानंतर आता परिवर्तन होईल असं मला वाटतंय. तरी सुद्धा तुमचे आता मुंबईतनच हे गेले, सिद्दीकी गेले, बाबा सिद्दीकी, मिलिंद देवरा गेले, अशोक चव्हाण गेले. ते सगळे सांगतात आम्ही विकासासाठी गेलो. मिलिंद देवरा आज तिकडे जाऊन तेच म्हणतायत की काय झालं इथे शिवाजी पार्कावर, म्हणजे ते गेले शिवसेनेमध्ये म्हणून आता ते म्हणतात की इथे शिवाजी पार्कावर जिकडे बाळासाहेब ठाकरे काँग्रेसच्या विरोधात बोलायचे, आता तेच राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसत आहेत. आता ते त्यांचं जे विकासासाठी गेले म्हणतायत, मग एवढ्या दिवस ते कोणाबरोबर होते? काँग्रेसने विकास नव्हता केला का एवढ्या वर्ष? त्यांनी पण विकासच केला ना. मग आता त्यांना विकास दिसला का? मग आता ते का गेलेत, कशासाठी गेलेत? का पदाचा त्यांना मोह असेल पुढील येणाऱ्या इलेक्शन मध्ये, का त्यांना त्यांची एक पराभव दिसत असेल? गेले राज्यसभेवर, आता ते गेले राज्यसभेवर, तर गेले. आता त्यांना घेतलं म्हणून ते गेले. आता त्यांना घेतलं नसतं तर गेले अशोक नसते. चव्हाण पण गेले, मिलिंद देवरा. हो, ते मानतो मी की त्यांना ते ऍक्च्युली पहिलं त्यांना डिसाईड झालं असेल की तुम्हाला राज्यसभेवर घेऊ म्हणून ते गेले. आता ते गेलेच नसते. जनतेच्या फायद्यासाठी नाही गेले, स्वतःच्या फायद्यासाठी गेलेत. जनता जनार्दन आहे त्यांच्या फायद्यासाठी कोणीच म्हणतात आम्ही लोकांच्या विकासासाठी गेलो. लोकांचा विकास साध्या पद्धतीने करता येत होतं. पक्ष निधी नव्हता मिळत त्यांना तुमच्या सोबत राहून, विरोधात राहून त्यांना निधी नव्हता मिळत. निधी कोण देतं? आता समजा राजकारणामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये जर कोणती विकास कामे पाहिजे असतील तर दिल्लीचे माणसं येऊन इथे काम करणार का? इथला प्रॉपर माणूस इथलाच काम करू शकतो. याच्यासाठी दिल्लीचा माणूस येऊन इथे काम नाही करणार. विकास कामे गल्लीत राहून सुद्धा काम, ज्याला इमानदारीने काम करायचं आहे तो गल्लीत राहून सुद्धा काम करू शकतो. पक्ष बदलून काम करणं होत नाहीये. आता सगळ्यांची इच्छा आहे पंतप्रधान राहुल गांधीच पंतप्रधान व्हावे ह्या आशेने सगळे आता बघतात आहे. कारण आता नरेंद्र मोदींना सगळेजण वैतागलेले आहेत. ह्या फक्त परत मोठमोठ्या घराणेशाहीचा आरोप होईल, तुम्ही असं म्हणालात. आ? तुमच्यावर परत घराणेशाहीचा आरोप. हे नाही, पण आज पंत घराण्याचाही नाही. आज सांगतो इंदिरा गांधीने आपलं आज वर्ष हे आहे, परत राजीव गांधी आहेत त्यांनी आपलं आज त्याग दिलेला आहे. आणि आज मला तर वाटत नाही जे 400 रुपये सिलेंडर होता यांच्या सबसिडीने 1100 रुपये झाला आणि आता निवडणुका आल्या म्हणून परत 800 रुपये केला. म्हणजे आता लोक आता 800 आता माझं एवढंच म्हणणं आहे की सगळेजण एकाच, सगळ्यांनी मी म्हणतो सगळ्या पक्षांना हात जोडून विनंती करतो पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता घरी बसवा, अमित शहांना घरी बसवा आणि राहुल गांधी यांना पंतप्रधानाची संधी द्या. बाकीचे तयार होतील का इंडिया आघाडीतले सगळे? मी त्यांना सगळ्यांना एक विनंती करतो की ह्या सगळे जे पक्षांनी एकजूट करा, तुमची तडजोड जी आहे ती एक करा, पण राहुल गांधींना पंतप्रधान पदासाठी एक करा. तुलाही वाटतं राहुल गांधींनी पंतप्रधान? नक्कीच सत्ता बदल हा गरजेचा आहे. आणि राहुल गांधींनी या मागच्या 5-10 वर्षात जे काही गोष्टी बोलल्या, तर इलेक्ट्रॉनिक बोर्ड बद्दल असेल, नोटबंदी बद्दल असेल, जेवढे 2000चे नोट काय केलं त्यांनी सांगितलं की चुकीचं आहे आणि ते 4 वर्षाने ते बंदच केले. इलेक्ट्रॉनिक बॉन्डचं पण ज्यावेळेस अरुण जेटली साहेबांनी तिथं मांडलं की लोकसभेत की बाबा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आणला पाहिजे, त्यावेळेस भरपूर विरोध केला. शेवटी कोर्टानं ते बंदच केलं. तर एक भारताचा पूर्ण एक विजनरी माणूस जर असेल तर तो राहुल गांधी. आणि सत्ता बदल हा गरजेचा आहे. आणि नरेंद्र मोदींना या ठिकाणी घरी बसवलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी मोदी साहेबांना घरी बसवणं ही काळाची गरज देखील आहे. जर सामान्य माणसाला आज जगायचं घरी आहे. बसून फायदा नाही. माझं म्हणतो नुसतं घरी बसून नाही, त्यांनी जे देशामध्ये जेवढे फिरले आहेत ना त्याची इन्क्वायरी पण लावली पाहिजे. जे आज परदेश असू दे, पण त्यांनी जेवढा हे केलंय परदेशात भेटून फिरून काही आणलं नाही. मी स्वतः भाजपाचा महामंत्री ओबीसीचा आहे, पण मी त्या जे पक्षाचं ते हे आहे त्याला थकलून मी बाहेर पडलेलो आहे. आज मी पदावर होतो, पण त्यांचा सांगतो मी, आज तुम्हाला राग म्हणू नका, म्हणजे 6 ऐका सांगतो तुम्हाला, 6 डिसेंबरचा खर्च देतो म्हणून मला सांगितला. आणि तो खर्च मी ह्याचा जो चहा पाण्याचा जो खर्च होता, जो नाश्ता बिष्टाचा, तो स्वतःच्या खर्चाने केला. पण हे भाजपवाल्यांनी 1 रुपयाची मदत केली नाही. ही स्वतःच्या खर्चाने आज कर्ज म्हणजे त्यांना देण्याचं राहिलंय. पण आता एवढंच आहे, लोकांनी सगळ्यांनी हे मी उद्धव साहेबांना किंवा आणि जे कोण नेते आहेत यांना सगळ्यांना मी सांगतो, तुमची प्रकाश आंबेडकर साहेबांना पण विनंती करतो, हे सगळं मतभेद विसरा, सगळ्या पदाचा पण नरेंद्र मोदी आणि अमित शहाला घरी बसवायची वेळ करा. ही एवढंच आहे. मेन आहे ना, मेन सध्या संविधान वाचवण्याची वेळ आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट की भाजपचा एक
नेता, मोठा नेता, तो डायरेक्ट म्हणतोय आम्ही 400 पार फक्त संविधान बदलण्यासाठी करणार आहोत. तर ह्याच्यासाठी आपल्याला भाजपलाच घरी बसवायचंय, म्हणजे संविधान बदलण्याची भाषा कोणी करणार नाही इथून पुढे. हे लोक ना हे राम मंदिर बांधलं की हे जे बोलतात ना राम मंदिर बांधलं हे बांधलं, हे जातीपातीचं राजकारण करतात आहे. हे राम मंदिर काय मंदिर तर हे मंदिर बिंदिर हे आनंदाची गोष्ट आहे. राम मंदिर बांधलं चांगलं आनंदाची आहे, पण हे घाणेरडं राजकारण जातीपातीचं राजकारण करतात, हे करू नये. आणि आता फक्त मी एवढंच या मीडियाच्या मार्फत सांगतो, नरेंद्र मोदी आणि अमित शहाला घरी बसवा. बाकी लोक आणि राहुल गांधींना पंतप्रधान बनवायची आमची एक इच्छा आहे. एकंदरीत आपण पाहतोय की आता आपण पाहतोय की थोड्याच वेळात इथे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा या सभेसाठी यायला निघालेले आहेत. त्यामुळे आजच्या या मैदानावर आपल्याला प्रकाश आंबेडकर, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार या महाविकास आघाडीतल्या बड्या नेत्यांचं एकत्र शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. आणि अर्थात देश पातळीवरचे सुद्धा इंडिया आघाडीतल्या अनेक प्रमुख नेते, एम.के. स्टॅलिन असतील जे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत ते आलेले आहेत, अखिलेश यादव येणार आहेत, तेजस्वी यादव आहेत, सगळ्या बड्यापैकी नेत्यांचं आता मंचावर आगमन झालेलं आहे. त्यामुळे आपण आता सभेच्या प्रक्षेपणाला सुरुवात करूया. सभेमध्ये नेमकं काय घडतंय ते दाखवणार आहोत. लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत ठेवलेल्या आहेत. पुढे सभेमध्ये नेमकं काय होतं आणि प्रत्येकाची भाषणं नेमकी कशा पद्धतीने होणार, त्याच्यावर ते कोण कोणाबद्दल काय बोलणार, कोण कुठले मतभेदाचे मुद्दे टाळणार, हे सगळी भाषणं थोड्याच वेळात आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहेत मुंबई तकवर. त्यामुळे मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही अजूनही भेट दिली नसेल तर भेट नक्की द्या. फेसबुक, ट्विटरवर तुम्ही आम्हाला फॉलो करत असाल तर तिथेही फॉलो करू शकता. मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटलाही नक्की भेट द्या. हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद.